शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। प्रेक्षको नमस्कार, मी दिशा न्यूज 24 सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत। पाहूया अहिल्यानगर शहरातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबरबातमध्ये। युद्धजन्य परिस्थितीमुळे एलपीजीचा तुटवडा जाणवत असल्याने केंद्र शासनाने अंत्योदय व प्राधान्य कुटुंब योजनेतील लाभार्थ्यांना एलपीजीला पर्याय म्हणून प्रति कुटुंब 3 लिटर रॉकेल देण्याचा निर्णय घेतला आहे। अहिल्यानगर जिल्ह्यासाठी 216 किलो लिटर रॉकेल मंजूर झाले असून लवकर वाटप सुरू होणार आहे। अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने बुधवारी जिल्हानिहाय नियतन मंजूर केले आहे। अंत्योदय व प्राधान्य कुटुंब योजनेतील लाभार्थ्यांशिवाय उपलब्धतेनुसार इतर शिधापत्रिक धारकांना देखील केरोसिन मिळणार आहे। शहरात विवाहित महिलेच्या छळाच्या 3 वेगवेगळ्या घटना उघडकीस आल्या असून तिन्ही प्रकारांमध्ये पतीसह सासऱ्याच्या मंडळी विरुद्ध पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत। कोतवाली पोलीस ठाण्यात 2 तर तोफखाना पोलीस ठाण्यात 1 गुन्हा दाखल झालेला आहे। व्यवसाय सुरू करण्यासाठी माहेरून 15 लाख रुपये आणण्याची मागणी करत विवाहितेचा शारीरिक आणि मानसिक छळ केल्याची घटना उघडकीस आली आहे। सोशल मीडियावर पसरलेल्या अफवेमुळे नागरिकांनी पेट्रोल पंपावर गर्दी करून गरजेपेक्षा जास्त पेट्रोल डिझेल खरेदी करत साठेबाजी केली। परिणामी अनेक पेट्रोल पंपावरील स्टॉक संपला असून आगाऊ पैसे भरूनही कंपन्यांकडून टँकर उपलब्ध होत नसल्याने काही पंप बंद ठेवण्याची वेळ आली आहे। अहिल्यानगर शहरातील अनेक पेट्रोल पंपांवर बुधवारी दिसलेली गर्दी गुरुवारीही कायम होती। सकाळपासूनच नागरिकांनी पंपावर लांबच लांब रांगा लावल्या होत्या। काही पंप बंद असल्याने सुरू असलेल्या पंपांवर मोठी झुंबड उडाली होती। पान मसाला आणि सुगंधी तंबाखूची दुचाकीवरून चोरटी वाहतूक करणाऱ्या एका तरुणाला तोफखाना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे। शेरील आरिफ तांबोळी असे त्याचे नाव आहे। त्याच्याकडून पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे। बुधवारी दुपारी 3 वाजता सिद्दीबाग परिसरात करण्यात आलेल्या या कारवाईत पोलिसांनी 42,294 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे। अहिल्यानगर शहरात श्रीरामनवमी निमित्त सायंकाळी काढण्यात आलेल्या भव्य मिरवणूक उत्साहाचे आणि जल्लोषाचे वातावरण पाहायला मिळाले। विशेष म्हणजे गेल्या तब्बल 10 वर्षापासून बंद असलेल्या पारंपरिक आशा टॉकीज मार्गावरून यंदा पुन्हा मिरवणूक काढण्यात आल्याने नागरिकांमध्ये विशेष आनंद व्यक्त झाला। जय श्रीरामच्या घोषणांनी आणि डीजेच्या दणदणाटाने शहर दुमदुमून गेले। मोठ्या संख्येने नागरिक या मिरवणुकीत सहभागी झाले होते। तरुणांचा उत्स्फूर्त सहभाग दिसून आला। शहराच्या खबरबातमध्ये आपण इथेच थांबतोय, मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री। शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर।